या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा असतानाही मोठ्या प्रमाणात प्राण्यांची चोरटी शिकार केली जाते। तालुक्यातील ठाणगाव व बारागाव पिंपरी नजीक असलेल्या जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करणारे 30 ते 35 जणांची टोळी धुमाकूळ घालत असताना वनपाल व वनरक्षक दल डोळ्यावर झापड बांधून बसले की काय असा प्रश्न निर्माण होतोय। सिन्नर तालुक्यातील ठाणगाव व बारागाव पिंपरी नजीक असलेल्या सोनेवाडी परिसरातील जंगलात अवैधरित्या प्राण्यांची शिकार बिनदिक्कत होत आहे। ठाणगावकडील परिसर हा डोंगरदऱ्यांचा व घनदाट जंगलांचा आहे। सह्याद्री पर्वत रांगांमध्ये एक शेवटची रांग या भागातील असून पाचपट्टा विश्रामगड यासारखे शिवकालीन गडकिल्ले या भागात आहे। घनदाट वनराई व त्यामुळे मुक्तसंचार करणारे वन्यजीव यामध्ये बिबट्या, कोल्हे, लांडगे यांसारख्या हिंस्र श्वापदा प्रमाणे मोर व इतरही छोटे मोठे वन्यजीव व पक्षी या भागात विपुल आहे। परंतु वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लगीनधोडी व मारुतीचा मोडा या भागामध्ये दर मंगळवारी अवैधरित्या शिकार सुरू असते। परंतु झोपलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याचा ठांगपत्ताही नसतो। मंगळवार हा मोडा पाळण्याचा दिवस। या दिवशी परिसरातील तरुण वर्ग शिकारीसाठी बाहेर पडतात। लांबच लांब जाळी पसरून वन्य प्राण्यांना त्या दिशेने हाकारे देऊन पळवतात व जाळ्यात अडकलेल्या प्राण्यांची शिकार करतात। यामध्ये प्रामुख्याने मोर व ससे यांची शिकार जास्त प्रमाणात होत असल्याचे समजते। या शिकाऱ्यांच्या शिकारीचे चित्रीकरण होऊ शकते, त्या अर्थी त्यांना किती वेळ जंगलात घालवला याची कल्पना आपणास येऊ शकेल। परंतु जे अवैधरित्या शिकार करणारे कॅमेरे अथवा मोबाईलमध्ये बंदिस्त होऊ शकतात ते वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीसही पडत नाही। हा केवळ कर्मधर्म संयोग नसून त्यामागे काहीतरी अर्थ नक्कीच असेल। वन विभागाकडे खूप मोठे क्षेत्र आहे। आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवणार अशा प्रकारचे उत्तरं देण्याचे नैतिक अधिकार वन विभागास नसून शासनाच्या वतीने ज्या कामासाठी आपली नेमणूक आहे त्यांनी इमानी इतबारे आपले कार्य करणे अपेक्षित आहे।